हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर. तर आजचा ब्लॉग आहे घरातलाच असणार आहे. हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर मिसेस पावसकर. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या ह्या न्यू ब्लॉगमध्ये. आय थिंक हा थर्ड ब्लॉग आहे आणि हा घरातलाच ब्लॉग असणार आहे. म्हणजे घरातले एक ते सकाळ ते 11पर्यंतच्या टायमिंगपर्यंतचा ब्लॉग असणार आहे. तर सकाळ सकाळची जी थोडीफार कामं होती ती झाल्यानंतर मग आवरल्यानंतर चहा वगैरे करायला ठेवला. नाश्ता असतोच पण आज चहावरच केलं, फक्त चहा आणि चहा बिस्किट. परत मग झाडांना पाणी वगैरे घालायला बाहेर आले. परत हा आमच्या घराच्या पाठीमागं भरपूर झाडं असल्यामुळे पोपट, म्हणजे मी बघितलंच नाही एवढ्या जवळून पोपट कधी, पण इथं आल्यापासून खूप पोपट बघायला भेटतात. परत चिमण्या वगैरे, म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाट सारखा चालूच असतो. तर झाडांना पाणी वगैरे घालून झाल्यावर बेडरूममध्ये आले. बेडरूम आवरायची होती, बेड वगैरे नीट करायचा होता. सगळं नीट केलं, आहे ते जागच्या जागी लावलं. आता रोज कंटिन्यू एक मोठा ब्लॉग आणि एक मिनी ब्लॉग असं टाकायचं तर ठरवले. चालले 2-3 दिवस तर सुरू आहेत, पण बघू आता नेक्स्ट काय होईल पुढं, काय पण सुरू राहतीलच. तर बेड वगैरे आवरून झालं. परत मला जेवणाची तयारी करायची होती. तर आज जेवणामध्ये वाटाण्याची आमटी करायची होती आणि भेंडीची सुकी भाजी करायची होती. तर भेंडी वगैरे चिरून ठेवलेली, आता वाटाणा सोलायला बसले. वाटाण्याच्या बाबतीत म्हणजे वाटाणा लवकर कीड येत नाही, खरं आली ना एकदम असा छोटा होल असतो आणि त्याच्यामध्ये एकदम असे लहान आळी असते, ती आपल्याला ओळखत पण नाही. खूप असं एकदम निरीक्षण करून बघायला लागतं, मग कुठं ती होल आणि आळी दिसते त्याची. पुढे दाखवते तुम्हाला बघा. आणि मला सवयच लागली, म्हणजे आमटीने भाजी करायची असेल ना तर आधी जी आमटी करायची ते निवडून ठेवायचे, जी भाजी करायची ती आधी सोलून ठेवायचं आणि त्यानंतर दोन्ही गॅसवर दोन्ही सायमल्टेनियसली करायचं. कारण की लवकर होतं, कारण की आमटी शिजूपर्यंत भाजी पण शिजून होती, आपली तयार होती लगेच. तर सायमल्टेनियसली कामं करायची फायदा म्हणजे आपल्याला आपला एक्स्ट्रा टाईम भेटतो. मग त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे आवडतील ते करू शकतो किंवा निवांत बसू शकतो. तिथे बघा, मी वाटाणा निवडते आणि वाटाणा ती छोटंसं असं होल आहे, ह्याच्यामध्ये एकदम लहान अशी आळी असते बारकी. तर वाटाणा निवडताना एकदम डोळे असे तीक्ष्ण ठेवायला लागणार, नाही तरी झालं. हे बघा, वाटाणा निवडून झाला, अर्धा निवडून झाला, तेवढ्यात दूध आलं. तर दूध वगैरे घेतलं. परत आणि रिटर्न लागले वाटाणा निवडायला. परत वाटाणा निवडला आणि डायरेक्ट कुकरलाच लावला. भाजून घेऊनच करते, पण आता म्हणलं शिजायला जास्त वेळ लागणार म्हणून कुकरलाच लावला. पण आमच्या माहेरी ना वाटाण्यामध्ये कांदा घालतात, खरं इकडं वाटाण्यामध्ये पण लसूणच घालतात. मॅक्झिमम भाज्यामध्ये आमटीमध्ये लसूणच घालतात. क्वचितच अशा आमटी भाज्यामध्ये कांदा वगैरे घालते. मला जास्त सवय नसल्यामुळे शक्यतो आता जास्तच वेळ लागतो मला निवडायचं. म्हणलं भाजी म्हणली तर मेथीची वगैरे भाजी म्हणली तर अर्धा पाऊण तास तर सहज जातो. लग्नाआधी कधी निवडली नव्हती, आत्ताच नवीन नवीन, त्यामुळं उशीर लागतो. जेव्हा आता एकदा सवय लागली आणि प्रॅक्टिस झाली तर मग जमेल फास्ट निवडायला. देन मी वाटाणा निवडलेला तो लावला कुकरला. परत जो मी मागचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो साडीवर आहे, म्हणजे खणघडी आणि साडीची जी आपली दुसरी खोपा घडी आहे ना
ती कशी घालतात त्याच्यावर व्हिडिओ केला आहे, नक्की जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्त प्रमाणात. तर कुकर लावला, परत दूध आलं त्यामुळे एका साईडला दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि चपाती करायची होती त्यामुळे लगेच पीठ मळायला घेतलं. म्हणजे सायमल्टेनियसली कामं केली ना, कामं लवकर होतात आणि एक जर कामं करायची म्हणले ना, अख्खा दिवस आपला जायला कामात. एकदा कुकर लावायचं, परत दूध तापवण्यासाठी थांबायचं, परत पीठ मळायचं. त्यापेक्षा सायमल्टेनियसली केलेली कामं लवकर होतात आणि सोपी पण पडतात. तर आपली भेंडी पण तयार आहे आणि वाटाण्याची आमटी पण तयार झाली. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. नेक्स्ट मिनी ब्लॉग आणि मोठ्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू.